में है खिलाड़ी और काफी लोकप्रिय खिलाड़ी है। जब भी इनकी बल्लेबाजी पर कमेंट्री करते हैं हम, हमें मजा आता है। इस तरीके की बल्लेबाज है। नेक्स्ट बॉल, घुटना टेक, तमाशा देख, नाम है साहिल शेख। व्हाट अ हिट, 4 रन। ये स्ट्रोक के लिए ये सिग्नेचर स्ट्रोक है इनका। ये जब भी इस तरीके के स्ट्रोक जड़ते हैं तो दर्शक तालियों की गड़गड़ाहट से इनका अभिवादन जरूर करते हैं। व्हाट अ हिट, बिग हिट, बिग हिट। 3 गेंदे और 3 गेंदों पर अल्तमस का स्वागत सब बड़े रनों के साथ। व्हाट अ हिट, क्या बात है। साहिल ऑन फायर, गेंद बाउंड्री लाइन के बाहर नजर आती हुई। इस बार देखिए कदमों का इस्तेमाल किया था, बल्ले की जड़ से स्ट्रोक को कन्वर्ट किया है, सिंगल रन के लिए निकले हैं। शॉर्ट मिड ऑन पर खिलाड़ी तैनात थे, अच्छी फील्डिंग का प्रदर्शन और 1 रन के साथ स्ट्राइक को रोटेट किया है। मौका मिला है, नॉन स्ट्राइक हैंड पर तैनात थे बल्लेबाज जाहिद। समीर शेख जो कि 12वें खिलाड़ी के रूप में है और टीम के कोच भी हैं, नो डाउट। इस बार देखिए ऑन द राइज खेलने की कोशिश थी, सीधे बैट से स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे और इस वक्त महज 1 रन, 1 रन से ज्यादा कुछ नजर नहीं आता हुआ। सिंगल के साथ रनों की रन संख्या पे भी नजर डाल लेते हैं। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त कन्वर्ट होता हुआ जा पहुंचा है 18 रनों पर। पहले ओवर का खेल जारी है, फिर से एक बार साहिल सामना करेंगे, कदमों का इस्तेमाल किया, बिग हिट, बिग हिट, बिग हिट। आज के दिन का ये सबसे लंबा सिक्सर साहिल शेख के बल्ले से निकलता हुआ एमपीएल सीजन 1 में। क्या बात है, ताबड़तोड़ बल्लेबाजी, शानदार, जानदार, धमाकेदार बल्लेबाजी करते हुए साहिल शेख। बिल्कुल केकेआर में है रसल, तो इनके पास है लक्की स्पोर्ट्स में साहिल। क्या बड़े बड़े हिट लगाए, इम्प्रेसफुल बल्लेबाजी की है। अब तक के शानदार बल्लेबाजी का प्रदर्शन, अब तक के अपने बल्ले से रनों की बारिश करता हुआ ये खिलाड़ी नॉन स्ट्राइक हैंड पर है, रेड कैप में। बिल्कुल साहिल शेख गेंदबाजी की कमान पर आए हैं समीर। जकी स्पोर्ट्स, जकी स्पोर्ट्स। चलिए, समीर के हाथों में गेंद थमाई गई है। समीर की पहली गेंद, आड़े बल्ले से खेला है गेंद को, गेंद जाती हुई डीप वाइडिश मिड विकेट बाउंड्री की तरफ। 1 रन मिलेगा जरूर, सिंगल रन, सिंगल से ज्यादा कुछ नहीं। स्कोर बोर्ड पर स्कोर इस वक्त कन्वर्ट होता हुआ जा पहुंचा है 25 रनों पर। 25 रन ऑन द बोर्ड। क्या बैटिंग की है, साहिल सामना करेंगे समीर की अगली गेंद का। समीर लेफ्ट आर्म पेस गेंदबाज है, नो डाउट। अब तक की किफायती भरी गेंदबाजी इनकी जरूर पहली मैच में देखने मिली थी। अब देखना यह है कि इस वक्त किस तरीके की बल्लेबाजी इनके गेंदबाजी पर की जाएगी, क्योंकि समीर की अगर बात करें तो बिल्कुल मौका मिला है एमपीएल यानी मुस्लिम प्रीमियर लीग में, और इस वक्त उनका सामना है खूंखार बल्लेबाज साहिल के अगेंस्ट। इस बार देखिए ताकत के साथ स्ट्रोक को कन्वर्ट करना चाह रहे थे, फ्रंट फुट पर निकले थे, डांसिंग डाउन द स्ट्रोक, लेकिन गेंद और बल्ले का प्रॉपर संपर्क नहीं हुआ। फॉलो थ्रो में गेंद को स्टॉप किया और कोई रन नहीं, गेंद रही इस वक्त जरूर डॉट के रूप में। हवाएं काफी तेज बहती हुई नजर आ रही हैं ग्राउंड के बीच में। बिल्कुल तेज हवाओं का झोंका ग्राउंड में नजर आता हुआ। और इस वक्त अगर बात करें, नेक्स्ट बॉल लेकर तैयार होते हुए, ओहो व्हाट अ डिलीवरी, क्या बात है। आपने इस गेंदबाज को हल्के में लिया है, लेकिन ये गेंदबाज कमाल का है।
नेचुरल लेग कटर गेंद करते हुए टप्पा खाने के बाद गेंद थोड़ी सी कट होती हुई बल्लेबाज को थोड़ा सा परेशान करती हुई। भाग्यशाली रहे कि गेंद में उछाल थोड़ा ज्यादा देखने मिला, नहीं तो फिर यहाँ पर विकेटों का फर्नीचर डिस्ट्रॉय हो सकता था। नेक्स्ट बॉल, इस बार वेट एंड वॉच के साथ स्ट्रोक को कन्वर्ट किया है और ये गेंद आउट ऑफ द पार्क। 6 रन, क्या बात है, ताबड़तोड़ बल्लेबाजी कर रहे हैं, इंप्रेसफुल बल्लेबाजी। स्कोर जा पहुंचा है तेज गति के साथ 31 रनों पर। स्कोर कार्ड पर स्कोर दर्शाता हुआ 31 रन, 31 रन। और उसमें साहिल की अगर बात करें तो साहिल के अकेले के खाते में जो रनों की रन संख्या है वो है लगभग 29 रन, 29 रन। नेक्स्ट बॉल, एक और बिग हिट, बिग हिट, बिग हिट, बिग हिट, बिग हिट। आउटफील्ड काफी तेज है, वन बाउंस आउट ऑफ द पार्क। ये खूबसूरत एमपीएल, 4 रन। क्या बैटिंग कर रहे हैं साहिल, ऐसा लग रहा है कि डगआउट से ही सेट होकर आए हैं। इन्होंने पहले ही मन बना लिया था कि अगर मुझे बल्लेबाजी पर भेजा तो मैं इतने रन मारूंगा कि आप कंफ्यूज हो जाओगे कि इस टारगेट को किस तरीके से चेस करें। बिल्कुल। नेक्स्ट बॉल फिर से एक बार लेकर तैयार समीर। इस बार आड़े बल्ले से खेलने की कोशिश, गेंद को कन्वर्ट किया स्क्वायर लेग रीजन में। सिंगल रन के लिए निकले हैं, एक रन से ज्यादा कुछ नहीं। सिंगल रन के साथ ओवर की हुई है समाप्ति। पहली ओवर की समाप्ति के बाद हमने देखा था रनों की जो रन संख्या थी वो 24 थी, लेकिन दूसरी ओवर की अगर बात करें तो समीर ने 12 रन खर्च किए हैं। विकेट उनके पक्ष में कोई नहीं आया है और इस वक्त ड्रिंक ब्रेक के लिए जरूर अंपायर ने इशारा दिया है। लेते हैं एक छोटा सा ब्रेक, आप कहीं ना जाइएगा, एंजॉय करिए एमपीएल सीजन 1 मुस्लिम प्रीमियर लीग। हम यू गए और यू आए। मोइन 11 वर्सेस 21 सरकार। मोइन 11 टीम अपने खिलाड़ियों को रेडी रखे। उनके खिलाड़ियों से विनती है कि आप बिल्कुल कमेंट्री बॉक्स के बाजू में आ जाए। साहिल ने अगर 50 कंप्लीट की तो जकी भाई जो कि टीम ऑनर है उनकी तरफ से 501 रुपए, 1001 रुपए की इनामी राशि। अगर साहिल की विकेट कोई गेंदबाज लेता है साकिब वारेकर की तरफ से 1000 रुपए। आउट ऑफ द ऑफ स्टंप, अंपायर कॉल इज नो बॉल, क्योंकि ये गेंद काफी ज्यादा बाहर की तरफ पिचिंग होती हुई और अंपायर ने कॉल दिया है नो बॉल के रूप में और अगली गेंद रहेगी फ्री हिट। यस, विकेट लीजिए तो 1000 रुपया, साहिल 50 करते हैं तो 1000 रुपया प्राइज मनी दोनों ही तरफ लगी हुई है। नेक्स्ट बॉल, यहां पर देखिए वन मोर नो बॉल। बैक टू बैक दो गेंदें नो बॉल के रूप में गिरी है, कंट्रोल नहीं कर पा रहे हैं गेंदबाज अपने बॉलिंग ट्रैक पर। जवाद,
क्या कुछ प्लानिंग है, क्या कुछ स्ट्रेटेजी है, देखते हैं। आइए, अगली गेंद रहेगी फ्री हिट। फ्री हिट वाली बॉल पर साहिल अपने मिजाज को किस तरीके से पेश करते हैं। इस बार एक और नो बॉल, एक रिकॉर्ड बनता हुआ एमपीएल सीजन 1 में 3 गेंदे बैक टू बैक नो बॉल के रूप में करने वाले पहले गेंदबाज बने हैं जवाद। पिचिंग देखिए कहां पर कर रहे हैं, लेकिन अब तक कि किसी ने कान मंत्र नहीं दिया। अब देखिए, अब जाकर उन्हें कहा गया है कि आप साइड चेंज कर कर गेंदबाजी करिए, लेकिन जब तक के फ्री हिट वाली बॉल आप डिलीवर नहीं कर सकते, उसके बाद ही आप साइड चेंज कर सकते हैं। अरे कहां जा रहे बप्पीदा? नेक्स्ट बॉल, ये फ्री हिट वाली बॉल थी, गेंद को खेला है डीप लॉन्ग ऑन क्षेत्र में, कर्रा फील्डिंग, कर्रा फील्डिंग, गेंद सीमा रेखा पार। ये खूबसूरत 4 रन, खरा फील्डिंग। इस 4 रन के साथ स्कोर जा पहुंचा है 43 रन्स। आजकल आईपीएल के मैचेस आप देखिए, 6 ओवर में 100 रन हो रहे हैं, 6 ओवर में 120 रन भी हो रहे हैं। ऐसा लग रहा है कि टेनिस क्रिकेट वहां पर चालू है, कुछ भी हो रहा है। नेक्स्ट बॉल, फिर से एक बार आउट ऑफ द ऑफ स्टंप। ये अच्छी गेंद थी, थोड़ा सा गेंद को वाइडिश रखा था, बल्लेबाज के शरीर से दूर गेंद को डिलीवर किया था, और ये गेंद रही इस वक्त जरूर डॉट के रूप में। जवाद अच्छा कमबैक कर रहे हैं, अच्छी वापसी करा रहे हैं अपनी टीम के लिए, अच्छा कमबैक करने की जरूर कोशिश कर रहे हैं। नेक्स्ट बॉल, इस बार पॉइंट के क्षेत्र में, ओहो, पॉइंट पर खिलाड़ी तैनात थे। फैसल को अगर जवाब कहते कि 500 तेरा 500 मेरा, अच्छा बिल्कुल दोनों भाई है, अगर 500 बांट लेते तो शायद विकेट मिलती थी। इमरान ने कैच छोड़ा है। चलिए नेक्स्ट बॉल, इस बार गेंद को खेला है लॉन्ग ऑफ पर, खिलाड़ी तैनात और कैच हुआ है ड्रॉप। कैच छूट रही है, क्रिकेट की परिभाषा है टेक द कैच एंड विन द मैच। पकड़ोगे कैच जब तो जीतोगे मैच। अगर आप कैचेस छोड़ते रहोगे तो फिर टारगेट आपके सामने चुनौतीपूर्ण खड़ा हो जाएगा। नेक्स्ट बॉल, इस बार देखिए पैरों से रोका है, लेकिन रोका है जरूर। क्या फील्डिंग है, क्रिकेट के साथ फुटबॉल भी देखने मिलता हुआ। अच्छी फील्डिंग नो डाउट। अपने शरीर को आगे कर दिया, गेंद को रोकने की कोशिश की, और एक रन से ज्यादा कुछ नहीं। स्कोर जा पहुंचा है 46 ऑन द बोर्ड, 46 रन स्कोर कार्ड पर। नेक्स्ट बॉल, इस बार भी हिट, आपने कैच छोड़ा था और उसका नतीजा देख लीजिए, आपके ही मस्तक पर दस्तक देती हुई गेंद लॉन्ग ऑफ बाउंड्री के पार 6 रन के लिए। इस 6 के साथ स्कोर ने लगाई है छलांग। स्कोर जा पहुंचा है 52 रनों पर। 70 रनों का जो आंकड़ा था, हाईएस्ट आंकड़ा माना जा रहा था, अब ऐसा लग रहा है कि वो आंकड़ा तोड़ने की कगार पर है जकी टीम, जकी स्पोर्ट्स। अब तक के 52 रन्स। यस, बॉल की व्यवस्था करनी है। मैं रिक्वेस्ट करूंगा बॉल ताबड़तोब ग्राउंड में भेजना है। बॉल की दशा चेंज कर दी है, इतना बॉल की धुलाई की है साहिल ने कि बॉल भी अब पना मांगता हुआ। तीसरे ओवर का खेल जारी है, स्कोर है 52 रन्स। साहिल की अगर बात करें
तो शानदार बल्लेबाजी कर रहे हैं। यस, दूसरा बॉल भी भेजना है प्लीज। विशाल सर पूरी तरीके से बॉल को चेक करते हुए नजर आ रहे हैं और नहीं वो कट हो गया था ना, रबर कट है ना। वन लास्ट ओवर्स। इस बार देखिए गेंद हवा में, खिलाड़ी गेंद के नीचे और ये सीमा रेखा बाहर, 6 रन। ओहो, करे तो करे क्या। 46 रन पर बल्लेबाजी करता हुआ ये बल्लेबाज साहिल 4 कदम दूर। यस, बॉल की व्यवस्था करनी प्लीज, बॉल भेजना है ग्राउंड के अंदर ताबड़तोड़। 4 रन दूर है इतिहास रचने से। नाम है मिस्टर साहिल शेख। एमपीएल में पहली हाफ सेंचुरी का कीर्तिमान क्या अपने नाम रचेगा ये खिलाड़ी जिसका नाम है साहिल शेख। चलिए, मैच बॉल आ चुका है तो स्टार्ट द मैच। अंपायर साहिल बिल्कुल पहली मैच में ही हाफ सेंचुरी अगर इन्होंने जड़ दी तो समझ लीजिए मैन ऑफ द सीरीज की जो साइकिल है उसका टायर तो आ गया। और जकी भाई की तरफ से 1000 रुपए की इनामी राशि है। इस बार रिवर्स टो, गेंद हवा में है, नो मैच लैंड पे गेंद गिरती हुई, गेंद आती हुई इस वक्त डीप कवर बाउंड्री की तरफ। फर्स्ट हाफ सेंचुरी एमपीएल सीजन 1 की कंप्लीट करने वाला खिलाड़ी साहिल शेख। क्या बात है साहिल, एक बार जोरदार तालियां साहिल के लिए। फर्स्ट हाफ सेंचुरी एमपीएल सीजन 1 की। और बिल्कुल सीमित ओवरों के मुकाबले में इस तरीके की बल्लेबाजी कर कर आप हाफ सेंचुरी करते हैं तो आप इतिहास लिखते हैं सुनहरे अक्षरों में, और वही कारनामा कर दिखाया है साहिल ने। नेक्स्ट बॉल, और इस बार एक और बिग हिट, बिग हिट, बिग हिट, बिग हिट, 1.5 ग्राउंड पार, खड़खड़ीत दंदनीत एमपीएल षटकार, 6 रन। व्हाट अ हिट, व्हाट अ हिट, व्हाट अ हिट। स्कोर जा पहुंचा है 68 रनों पर। नेक्स्ट बॉल लेकर तैयार। इस बार घुटना टेक साहिल शेख के बल्ले से एक और हाई हैंडसम स्मार्टी एमपीएल सिक्सर। और इस प्रतियोगिता का हाईएस्ट स्कोर करने वाली टीम बनती हुई जकी स्पोर्ट्स टीम। कॉन्ग्रेचुलेशन जकी 11 टीम ने इतिहास रचा है। अब तक के स्कोर है 74 रन ऑन द बोर्ड। नेक्स्ट बॉल, एक और बड़ा हिट, एक और बड़ा हिट। ऐसा लग रहा है हम स्टार स्पोर्ट्स पर हाईलाइट देख रहे हैं। कितने सिक्स, कितने सिक्स, 7 सिक्स अब तक के जड़ चुके हैं साहिल। 1 टू गो। अब तक के 28 रन आए इस ओवर में। नेक्स्ट बॉल, और ये लीजिए 4 रन, यानी इस ओवर में 32 रन खर्च किए गेंदबाज ने। काफी महंगा ओवर, 32 रन वाला ओवर। लेकिन दर्शकों को अगर बैटिंग पसंद आई हो मिस्टर साहिल की तो एक बार जोरदार तालियां साहिल के लिए। नाबाद पारी, लई बारी खेलते हुए नजर आए हैं साहिल। 72 रन की शानदार बल्लेबाजी, 72 रन का योगदान अपने नाम करने वाला ये खिलाड़ी। फर्स्ट हाफ सेंचुरी अपने नाम लिखने वाला ये खिलाड़ी एमपीएल सीजन 1 में। नाम है वन एंड ओनली साहिल शेख। आइए कमेंट्री बॉक्स। क्या बात है साहिल, आपके लिए एक सुनहरी संधि है। आपने जो हाफ सेंचुरी जड़ी है, जो शानदार पारी के लिए,
तो मोहम्मद वरेकर साहब की तरफ से आपके लिए शूज यहां पर प्रदान किए जाएंगे। आपके लिए शूज यहां पर मोहम्मद वरेकर साहब की तरफ से जरूर प्रदान किए जाएंगे, पूमा हो या फिर एसएस या फिर पूमा, चॉइस आपकी है। चलिए कमेंट्री बॉक्स में भी थोड़ा सा फेरबदल। अब तक के आपने एक्शन देखा है, अब रोमांस की बारी आ चुकी है, तो मैं इनवाइट करना चाहूंगा मेरे साथी कमेंटेटर प्रमोद जी को। आइए सुनते हैं इस आने वाली इनिंग की कहानी प्रमोद जी की जुबानी। चला यानंतर आपण मोईन 11 आणि 21 सरकार दोन्ही संघाचे कॅप्टन आपण टॉस करण्यासाठी मोहम्मद वरेकर या ठिकाणी आपण पाहताय टॉससाठी रेडी आहेत कॅप्टन। आणि या स्पर्धेचे ऑर्गनायझेशन आपण पाहू शकाल। या अगोदर मुंब्राची एक ओळख अर्थातच शेजादबाई यांचा आवाज आपण ऐकलात हिंदीमध्ये, गोड स्वीट व्हॉइस। तर या अगोदर आपण मीरा भाईंदर पंच्याऐंशी धावांचं लक्ष्य, साहिल शेख नावाचं वादळ घोंगावलं। पहिलं अर्धशतक MPL मध्ये ब्रँडेड स्पर्धेमध्ये आपण पाहतायत। सैजादबाई यांच्या अगोदर आपण मीरा भाईंदरचा गोड आवाज आपण ऐकलात मिस्टर संकेत पाटील, जे 2 दिवस सातत्याने आपल्याला पाहायला मिळतील। झेफ गोलंदाजी मार्कवर येताना पाहायला मिळतोय। साहिल शेख यासाठीच ओळखला जातो, एक आक्रमकतेचा सितारा, विस्फोटक फलंदाज। ही इज अ डेंजरस बॅटर म्हणून आपण पाहू शकतायत, एक घातक फलंदाज म्हणून सातत्याने आपण पाहिले। कॉइन स्पिन केला जातो आणि मोईन 11 टीमने टॉस जिंकलेला आहे आणि मोहम्मद वरेकर आमच्यापर्यंत रिपोर्ट करतीलच। लगेचचा फिल्डिंग यावेळेला घेतली गेले। अतिशय एक गुणवंत खेळाडू म्हणून ज्याची ओळख, अप्रतिम जबरदस्त चेंडू मात्र यावेळेला आपण पाहतायत बाउन्स मिळाला। उसेफची ही मात्र ताकद राहिली गेले या स्पर्धेमध्ये। टप्पा अचूक पद्धतीने पाहायला मिळतो, वेग आहे, वेगेबरोबर नियंत्रणबद्ध गोलंदाजी। ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा उसेफची कृती खूप छान आहे। त्याची आर्म ॲक्शन, नॅचरल बाउन्स, ऑन साईडला खूप चांगला फटका तर आहे, परंतु फिल्डरला निवडला होता, फिल्डरने केली चुकी, कंट्रोल केलं शेवटच्या मोमेंटला। 4 धावांपासून रोखलं गेलं। तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर सिंगल मिळाली, सिंगलच्या सहाय्याने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 1 वर जाऊन पोहोचली गेली। अल्तमतची गेल्या मॅचची जी इनिंग आपण पाहिली, जबरदस्त इनिंग राहिली होती, परंतु रनआउटच्या स्वरूपात शेवटच्या षटकामध्ये बाद झाले, तिथे धावांचा वेग वाढला नाही। आणि इथून जर आपण पाहिलं तर 1 या धावसंख्येवर GTC लाईव्हच्या माध्यमातून ही स्पर्धा कव्हर केली जाते। ऑन साइडला फटका चांगला आहे, बॉटम हँडचा उपयोग केला, बिटवीन द गॅप मध्ये चेंडू निघून जाईल। 1 बाउन्स ओव्हर द रोप, चौकार। MPL 4 रन। संकेत पाटील मात्र आमच्या समोर जोडले गेलेत, माहिती देत आहेत आणि 5 धावा या फलकावर परवेज
एका साईडला आपण पाहतायत परवेजला आज प्रमोट केलं या मॅचमध्ये ओपनिंग बॅटर म्हणून. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागलेली आहे 5 या धावसंख्येवर. 85 धावांचं एकंदरीत लक्ष्य समोर असतं. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता. पंचांकडे अपील केली. पंच मात्र यावेळेला आपण पाहतायत दर्शवतायत की नॉट आउट. शोल्डरला जाऊन कदाचित चेंडू आदळला आणि यस पंच तेच दर्शवत असताना विशाल नाईक सर आणि साहिल शेखने जेव्हा अर्धशतक झळकावलं त्यावेळेला अप्रिसिएशन केलं ते विशाल नाईक सरांनी. शेक हँड केलं आणि गुड बॅटिंग असं म्हटलं असेल. यावेळेला बॅटची एज जरूर होती. विकेट किपर अप्रतिम सुरेख पद्धतीने चेंडूला स्टॉप केलं गेलं. साहिल शेखकडे ही कला आहे. ज्या पद्धतीने त्याने बॅटिंग केली चौबाजूने खेळण्याची क्षमता, चारही बाजूने खेळण्याची क्षमता बाळगणारा असा प्रतिभावंत खेळाडू म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं असं साहिल शेखने मात्र आपल्या नावाचा जलवा दाखवला. संघाची धावसंख्या 5 वर जाऊन पोचली गेली. 5 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. षटक क्रमांक पहिलं आणि शेवटचा बॉल पॉवर प्लेचा. क्रॉस बॅटचा उपयोग पंचांकडे दाद मागितली. पंचांनी नाकारलं. डॉट बॉल येत असताना पाहायला मिळत आहेत. खूप चांगली उजेफची गोलंदाजी जी पाहायला मिळाली. परफेक्ट फलंदाजाला रीड कसं करायचं त्याचं स्टँडिंग बॅटिंग पोझिशन त्याने पाहिलं. मिडल स्टंप पूर्ण ऑफ स्टंपला मात्र हलकासा शफल होतोय आणि संपूर्ण सारासार विचार करताना मूल्यांकन मात्र फलंदाजाचं कसं करावं एक गोलंदाजाच्या हातामध्ये असतं आणि तेच उझेफने केलं आणि पहिल्या षटकांमध्ये सगळ्याची धावसंख्या पहिल्या षटकामध्ये जाऊन पोचते ती 5 या धावसंख्येवर. आता मात्र 18 बॉल आणि एकंदरीत जर आपण पाहिलं तर 80 धावांची गरज असेल. या सामन्यानंतर आपण 3-3 षटकांचे सामने पाहणार आहोत. मोहम्मद वरेकर यांनी नुकतीच आम्हाला सूचना दिली म्हणजेच वेळेनुसार वेळेचं व्यवस्थापन कसं करायचं हे मात्र जरूर दाखवून दिले गेले. आज आयुब शेख सारखे एक स्टार खेळाडू या मॅचचा आनंद घेत असताना नक्कीच थोडीफार कुठेतरी खंत स्वतःला वाटत असेल परंतु त्यांनी सांगितलं की या स्पर्धेमध्ये पहिल्या सीझनमध्ये मी नाही आहे परंतु चांगले फलंदाज मात्र जरूर घडताना पाहायला मिळतील ही त्यांची खासियत राहिली. तुमच्या थोडासा बाहेर चेंडूला ह्या वेळेला जरूर पिच केलं गेलं होतं. तिथून ऑफ ड्राईव्ह खेळला जातोय. एक धाव वर्जित केली जाईल आणि दुसरी धाव सुद्धा अल्तमशच्या बॅटमधून 2 धावा येतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते जाऊन पोचते 7 या धावसंख्येवर. आज मुस्लिम समाज बांधवांना एकत्रित येऊन या स्पर्धेचा क्लास आणि हाय क्वालिटी जी पाहायला मिळते ती अप्रतिम आपण पाहू शकाल. वेगवेगळे फ्लॅग्स परंतु तिरंगा लहरताना आपण पाहतायत आणि खऱ्या अर्थानं या स्पर्धेची ही शान राहिले. अतिशय स्लोवर वन चेंडू होता. परिपूर्णतः अल्तमश बीट झाले. बॉल फेकून झाले ते 2 बॉलच्या समाप्तीनंतर धावसंख्या 7. साहिल शेखने बॅटिंगमध्ये तर दमखम दाखवली. जर विकेट किपर जकी त्या ठिकाणी आपण पाहताय जर झेल टिपला तर फरान यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल आणि साहिलने विथ द बॉल विथ द बॅटने खूप चांगली कामगिरी केली आणि इथे मात्र पहिला धक्का SAS चॅम्पियन्स या टीमला अल्तमशच्या स्वरूपात पहिला धक्का निराशजनक कामगिरी करून बॅक टू द डगआउट. दुसरं षटक आहे. 3 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झाला. आज टेनिस बॉल क्रिकेटचे वारे मात्र प्रचंड वेगाने वाहू लागलेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये आणि खऱ्या अर्थानं डोळे उघडले ते ISPLने. इंडियन स्ट्रीट प्रीमियर लीग टेनिस बॉल सारखी मात्र मोठी स्पर्धा होऊ शकते हे परिपूर्ण जगाला दाखवलं या टेनिस बॉलने. स्ट्रीट टू स्टेडियम हे स्लोगन खूप यूज झालं. संघाची धावसंख्या 7 वर जाऊन पोहोचली गेली परंतु त्या स्टेजपर्यंत जाण्याकरता तुम्हाला प्रचंड मेहनत घ्यावी लागेल. अपार कष्ट करावे लागतील. प्रॅक्टिस आणि प्रॅक्टिस तुम्हाला नोकरी धंद्यातून वेळ काढत तुम्हाला प्रॅक्टिस करावी लागेल. पंचांकडे अपील केली. पंचांनी सांगितलं 1 बाउन्स आणि जकी यांनी मात्र अपील जरूर केली होती जे ओनर आहेत या संघाचे आणि जर जे कॅच टिपतायत कॅच जर कॅरी करतायत तर फरान यांच्याकडून 500 रुपयांचं कॅश प्राइज असेल. स्लोवर वन चेंडू विथ द बॅटने अँड्रू रसेलच्या स्ट्राईक रेटने खेळला 172च्या जवळजवळ असं म्हणायला हरकत नाही आहे. यावेळेला जर आपण पाहिलं तर ऑन साईडला जरूर खेळला गेला आहे. तत्पूर्वी जर आपण पाहिलं स्लॉक केलं होतं चेंडूला
ते बॅकवर्ड स्क्युअर लेगला चेंडू वळतोय आणि तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. संकेत जी पाटील आम्हाला दर्शवत आहेत 9 या धावसंख्येवर 4.50चा आतापर्यंत करंट रन रेट. परंतु इथून जर आपण पाहिलं तर 76 धावांची गरज असेल 12 बॉल. ड्रिंक्स ब्रेक मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. स्ट्रॅटेजिक टाइम आउट. रन तर रखरखत ऊन आहे. कॅप आणि गॉगलचा जास्तीत जास्त वापर करा. पाणी भरपूर प्या. आरोग्याची काळजी घ्या. हेल्थ इज वेल्थ. आरोग्य ही सर्वात मोठी संपत्ती आहे. ही आपली स्वतःची प्रॉपर्टी आहे. संघाची धावसंख्या 9. 12 बॉल 76 धावा. आज वेगवेगळ्या खेड्यापाड्यात सुद्धा लीग फॉर्मॅट हा मोठ्या प्रमाणात खेळला जातो. म्हणून एक सुंदर संकल्पना की आज मुस्लिम समाज बांधवांना सुद्धा एक प्लॅटफॉर्म मिळावा. त्यासाठी या खेळाडूंचा आज क्लास आणि क्वालिटी ही मेंटेन केली जाते. कारण याच लीग फॉर्मॅटमधून एक गाव एक फॉर्मॅटमध्ये तुमची जरूर आपण पाहू शकताय तर प्लेइंग 11मध्ये निवडसुद्धा होऊ शकते. जेव्हा एखादा खेळाडू नसतो 1 ते 2 खेळाडू नसतात त्यावेळेला लीग फॉर्मॅटचा विचार करत त्या खेळाडूंना मात्र पुढे आणलं जातं आणि कोणत्या तरी स्पर्धेमध्ये तो चमकतो आणि तिथून त्याचा प्रवास सुरू होतो. आणि तोच लीग फॉर्मॅटचा हाच खास करून उद्देश असतो की आपल्या गावातील खेळाडू एखादा चमकावा आणि त्या स्तरावर जाऊन त्याने मात्र नाव कमवावं. आज कासार वडवलीचं नाव घेतल्यानंतर भले मले मात्र संघ आपण पाहतायत ज्यांना पाणी पाजलेलं आहे. यंदाचा हंगाम तर अक्षरशः गाजवलाय. लाख मोलाच्या स्पर्धेमध्ये मोठमोठ्या स्पर्धा ज्यांनी गाजवलेत. 12 बॉल 76 धावा. तोहिद यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. बॉडमॅनचा उपयोग केला परंतु तेवढाच उत्तम दर्जाचा हा कॅच कॅरी करत असताना आपण पाहत आहेत. फलंदाज बाद. बॅक टू द डगआउट. जेल करवी गॉन. संकेत पाटील एक काळ असा होता की आपण जवळजवळ मार्चच्या एंडिंगपर्यंत जास्तीत जास्त टेनिस बॉल क्रिकेट पाहायचो. परंतु आता काळ असा बदलला की मे महिन्याच्या एंडिंगपर्यंत क्रिकेट खेळलं जातं आणि जसं रिमझिम पावसाला सुरुवात होते आणि रबर बॉलची सर्वांना आठवण येते. म्हणजे आता 365 दिवस क्रिकेट आणि फक्त क्रिकेट खेळलं जातं. एक काळ आपण 4 ते 5 महिने आराम करायचो. खेळाडूंना सुद्धा तेवढाच आराम मिळायचा. परंतु या टेनिस बॉलचा आम्ही ऋणी का आहोत. कारण या टेनिस बॉलने आम्हाला व्यवसाय दिला. समालोचक मित्र असतील, पंच असतील, यूट्यूब लाईव्ह असेल, DJ असेल, गुणलेखक असतील, मंडप डेकोरेटर्स असतील, असे कित्येक तरी आपण पाहिलं तर डेफिनेटली आज या टेनिस बॉल क्रिकेटच्या माध्यमातून आज आपण पाहतायत की खरोखरच ऋणी आहोत. पुन्हा एकदा बॉल तयार. वेगवेगळे व्यवसाय करणारे सुद्धा मात्र या फील्डमध्ये उतरलेत. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न. साहिल शेख यावेळेला यष्टी जरूर उद्ध्वस्त मात्र आपण पाहत आहेत. बेल्स डिस्ट्रॉट केली गेली. सॅक्रिफाईस केलं गेलं आणि फलंदाज बाद होताना आपण पाहत आहेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर आतापर्यंत जाऊन पोहोचते 2 बॉलच्या समाप्तीनंतर 9 धावा. एवढं रन तर रखरखत ऊन असल्यानंतर सुद्धा खेळाडू मात्र या क्रिकेटसाठी आम्ही सदैव उपलब्ध आहोत हेच वाक्य त्यांच्या मुखातून पाहायला मिळतं. आणि क्रिकेट आम्ही आमच्यापेक्षा क्रिकेटला जपतो कारण क्रिकेट आमच्या रक्तातच आहे. पुन्हा एकदा बॉल तयार. यावेळेला ऑफ साईडला फटका तर चांगला आहे. फिल्डर त्या ठिकाणी येईपर्यंत बाउन्स जास्तीत जास्त मिळाला. 1 बाउन्स ओव्हर द रोप. बाउंड्री लाईनच्या बाहेर 4. आणि या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 13 धावा. 85 धावांचं एक भलं मोठं लक्ष. अप्रतिम गुड डिलिव्हरी. खूप चांगला चेंडू. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर होता अदनानचा परंतु इथे चेंडू आणि फळीचा कोणताही कॉन्टॅक्ट होऊ शकला नाही. बॅट अँड बॉलचा तोहिद खूप चांगली गोलंदाजी केली. आतापर्यंत 5 बॉल हाताळलेत आणि वैशिष्ट्यपूर्ण गोलंदाजी म्हणजेच काय तर एक्स्ट्रा धावा आलेल्या नाहीयेत. सरळ बॅटचा उपयोग केला गेला. लॉंग ऑन क्लिअर करणारा
हा एक धमाकेदार आणि झन्नाटेदार षटकार MPL सिक्सर. या षटकाराने संघाची धावसंख्या 19. 3 षटकांचा खेळ झालाय. एकंदरीत 85 धावांचं टार्गेट सेट केल्यानंतर आता आपण पाहिलं तर जवळजवळ 66 धावांचं लक्ष्य असेल. 6 बॉल 66 धावा. MPLच्या माध्यमातून खरोखरच खूप चांगलं ऑर्गनायझेशन या स्पर्धेचं केलं गेलंय. आज खेळाडूंचा क्लास दाखवला जातोय. ते टॅलेंट मात्र लपत नाहीये. इथे पुढे सरसावला गेला फिल्डर. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर 2 धावा कंप्लीट केल्या जातील. एकेरी दुहेरीने फक्त फलक हलतं राहील. तिथपर्यंत मात्र विजयाच्या समीप पोहोचता येणार नाही. विजयावर शिक्कामोर्तब करता येणार नाही. प्रयत्न तर करतायत. एका साईडला विशाल नाईक सर, वन ऑफ द ग्रेट अंपायर, आणि एका साईडला नरेंद्र भारती यांना आपण पाहू शकाल. काय तो डिसिजन होता, एकच चर्चा. 1 बॉल 1 धावेची आवश्यकता असताना समीर मात्र पुढे आले. थोडासा दबाव होता की काय, आणि नंतर विचार करत असतील एक मोठा फटका. ते बघा समीर आमच्या ऑनस्क्रीनवर परफेक्ट आलेत. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 19 धावा. पुन्हा एकदा बॉल तयार. गुड डिलिव्हरी म्हणता येणार नाहीये. पंच वत आहेत. यस, व्हाईट बॉलचा इशारा. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते ती फलकावर. 22 रन्स, 85 धावा, त्यामध्ये सिंहाचा वाटा आणि ताबडतोड फलंदाजी करणारा विस्फोटक फलंदाजी केली. 20 बॉलमध्ये 72 धावा. षटकारांची आतषबाजी साहिल शेखच्या बॅटमधून आपण पाहू शकलात. आणि इथे फक्त आता औपचारिकता बाकी राहिले या सामन्याची, जे फॉर्मॅलिटी बाकी राहिले. हवेचा झोत भरपूर मोठ्या प्रमाणात वाहताना पाहायला मिळतोय. टेनिस बॉल क्रिकेट मेच्या एंडिंगपर्यंत सातत्याने आपण पाहतोय. म्हणतात ना, सागराचे पाणी कधी आटणार नाही आणि टेनिस बॉल क्रिकेट कधी संपणार नाही. पुन्हा एकदा बॉल तयार. राईट आर्म ओव्हर द विकेटने. तर ऑन साईडला फटका तर चांगला आहे. मिडल ऑफ द बॅटने चेंडू कनेक्ट होत असताना जबरदस्त साऊंड येत असताना पाहायला मिळतोय. षटकार, 6 धावा. टेक्निकल साऊंड ज्याला म्हटलं जातं, आणि तेच या वेळेला पाहायला मिळालं. संघाची धावसंख्या 28 वर जाऊन पोहोचली गेली. शेवटचे 2 बॉल बाकी राहिलेत आणि इथून विजयाचा सुगंध दरवळतोय. झकी 11 या टीमच्या बाजूने. का साईडला SAS चॅम्पियन्स टीम पराभूतच्या छायेत जात असताना पाहायला मिळते. व्हाईट प्लस 2 मिळतील का, हा प्रश्नचिन्ह. आणि यस, डेफिनेटली व्हाईट प्लस 2 अशा 3 धावा मिळत आहेत. या तिहेरीने संघाची धावसंख्या फलकावर 31 या धावसंख्येवर 31 रन्स ऑन दी बोर्ड लागला. आता शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. बॉलर पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर येताना आपण पाहत आहेत. अरिफ. चारही गोलंदाजाने खूप चांगली गोलंदाजी केली. उझेफने खूप चांगली स्टार्ट करून दिली. विकेट टेकर गोलंदाज. मोठा प्रहार करण्याचा प्रयत्न जरूर केला गेला होता. ह्या वेळेला आपण पाहत आहे टक्कर होण्याची दाट शक्यता होती. भव्य दिव्य ट्रॉफीज. तदनंतर आपण पाहू शकतायत एक सुंदर कूलर आपल्याला पाहायला मिळते. मॅन ऑफ द सिरीजसाठी सायकल, वेगवेगळ्या ट्रॉफीज. आणि मोहम्मद वरेकर यांनी साहिल शेखने जसं अर्धशतक झळकावलं, त्यांनी सांगितलं माझ्याकडून एक गिफ्ट असेल, ते शूज. इथून 9 बॉल. एकाच ॲक्शनमध्ये 2 गोष्टी आपण पाहिल्या विशाल नाईक सरांकडून. वाईट देऊ की नो, आणि अशातच मात्र खूपच खेळपट्टीच्या बाहेर असल्याकारणानं इथे 9 बॉलचा इशारा. ॲक्युरेट लक्ष आहे. क्वालिटी पंच आहेत. या वेळेला मात्र अप्रतिम फटका. फटक्यात कन्वर्ट करत असताना सरळ चेंडू निघून जाईल आउट ऑफ द पार्क. षटकार. आणि इथून मात्र गेम फिनिश होत असताना आपण पाहत आहेत. जवळजवळ 38 धावांपर्यंत मजल मारली. आणि इथून आपण पाहिलं तर 45 रन्सने 39 धावा झाल्या. म्हणजेच इथून 45 धावांनी मात्र विजयी होत असताना संघ पाहायला मिळतो. झकी 11, कॉंग्रॅच्युलेशन झकी 11 टीम. चला लाईनअपमध्ये या. डिसिप्लिन क्रिकेट इज मोस्ट इम्पॉर्टंट. क्रिकेट इज अ जेंटलमॅन गेम. तर दोन्ही संघाला विनंती करेन लाईनअपमध्ये आपण हँडशेक करण्यासाठी मैदानाच्या आतमध्ये उतरा. आणि मोईन 11 टीमने टॉस जिंकून मोहम्मद वरेकर अँड कंपनी यांनी सांगितलं की आम्ही फिल्डिंग स्वीकारू आणि आपण सुद्धा